नमस्कार मित्रांनो, मी रोशन भावने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे. ती म्हणजे आपल्या गावची मतदार यादी आता स्वतः घरबसल्या तुम्ही मोबाईलवरती डाउनलोड करू शकता. ती डाउनलोड कशी करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे काही तुमच्या गावची मतदार यादी असेल, तुमच्या गावच्या मतदार यादीमध्ये कोणाच्या नावात चुकी असेल किंवा तुमचं नाव तुमच्या मतदार यादीत आहे किंवा नाही, ते तुम्ही आता स्वतः घरबसल्या तपासू शकता. ते कशी तपासायची आणि तसेच जर तुमच्या मतदार यादीमध्ये कोणता घोड आहे किंवा नाही, सध्या जो टॉपिक आता सुरू आहे ते सुद्धा तुम्ही शहानिशा करू शकता की आपल्या गावात तर तसं आहे नाही ना. जर तुमच्या गावातील मतदार यादीमध्ये तसा घोड असेल तर तुम्ही त्याची तक्रार वरती करू शकता किंवा तुमच्या नावामध्ये जर चुकी झाली असेल ते सुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकता. त्यासाठी चला तर बघूया, 5 मिनिटात तुमची गावची मतदार यादी डाउनलोड करता येते, ते बी स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या. चला तर मित्रांनो बघूया ती डाउनलोड कशी करायची. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मी जे काही लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती येऊन जाल. तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. आता तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. आता तुम्हाला यामध्ये सर्वप्रथम तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, ते म्हणजे महाराष्ट्र. आपल्याला सिलेक्ट करून घेऊया याच्यामधून आपल्याला शोधायचं आहे महाराष्ट्र. सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. जे काही तुमची जिल्हा असेल तो जिल्हा इथून या लिस्टमधून तुमचा जिल्हा बघा आणि तो सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमची असेंब्ली म्हणजे जे काही तुमचं विधानसभा क्षेत्र असेल ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची लँग्वेज, तुम्हाला PDF कोणत्या लँग्वेजमध्ये हवी आहे, इंग्लिश मराठी, त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मेन आहे सिलेक्ट रोल. तुम्हाला ड्राफ्ट रोल सेकंड SSR 2024 किंवा फायनल रोल सेकंड SSR 2024 किंवा जनरल इलेक्शन विधानसभा 2024. मी इथे जनरल इलेक्शन विधानसभा 2024 हा मतदार यादी डाउनलोड करताय. त्यासाठी तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जे डाउनलोड करायचं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला समोर एक इंटरफेस दिसेल, तो म्हणजे तुम्हाला आता तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला ज्या गावाची PDF हवी असेल त्या विधानसभा क्षेत्रात जेवढे गावे येत असेल त्यामधून तुम्ही सर्वांची सुद्धा मतदार यादी डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला सेपरेट तुम्हाला एका गावाची जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. यानुसार तुम्हाला शोधायचं आहे आणि तुमचं गावाची जे काही PDF डाउनलोड करायचं ते डाउनलोड करू शकता. त्यानुसार मला माझ्या एका सेपरेट गावाचीच PDF हवी आहे, म्हणजे मतदार यादी हवी आहे. त्यासाठी मी माझं इथे गाव सिलेक्ट करून घेतो. तुमचे जेवढे वार्ड असेल त्यानुसार इथे नाव शो होईल. आणि आता इथे एरर आला तो म्हणजे कॅप्चा फिलिंगचा. आता आपले हे मोबाईलवरती डायरेक्ट करत असल्यामुळे आपल्याला ते डेस्कटॉप साईडवर कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला वरती राईट साईडला 3 डॉट दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि खालून 3ऱ्या नंबरला डेस्कटॉप साईट हा ऑप्शनवर क्लिक करून द्या, म्हणजे तुमचे डेस्कटॉप साईट हे ऑन होऊन जाईल. आता तुम्हाला कॅप्चा फिलिंगचा ऑप्शन हा शो होत आहे. तिथे तुम्ही कॅप्चा फिल करून घ्या आणि नंतर तुमचं जे काही गाव सिलेक्ट करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. परंतु तुम्हाला हे डेस्कटॉप साईट ऑन करणे गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला हे ऑप्शन शो होईल. तुम्हाला ज्या गावची PDF हवी असेल म्हणजे मतदार यादी हवी असेल ते इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानुसार तुमचं गाव सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर डाउनलोड PDFवर म्हणजे आपली PDF जी आहे मतदार यादी आहे ती डाउनलोड होण्यास प्रोसेसिंग सुरू होऊन जाईल. हे बघा आता इथे डाउनलोड प्रोसेसिंग सुरू झालेली आहे. थोडं वेट करा आणि जसे डाउनलोड झाली ते तुम्हाला ओपन केल्यानंतर तिथे पूर्ण मतदार यादी जे काही नाव आहे ते शो होईल. त्यानुसार तुम्ही त्यामध्ये चेक करू शकता की आपल्या गावातील यादीमध्ये काही घोड तर नाही आहे ना, म्हणजे कोणाचे बाहेरील नावे तर नाही आहे ना. त्यानुसार तुम्ही तुमच्या गावाची मतदार यादी स्वतः अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. थोडं वेट करा. आता हे बघा डाउनलोड झालेलं आहे. आता ती PDF फाईल तुम्ही ओपन करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही वरती स्क्रॉल डाउनलोडचं ऑप्शन दिसेल. हे बघा आता मी माझी PDF फाईल ओपन करून घेतलेली आहे. तुम्हाला ते मी लँडस्केपमध्ये दाखवतो. हे बघा यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल दिले आहे. तुमचं गावाचं नाव आणि तुमच्या गावामध्ये एकूण टोटल मतदार किती आहे, पुरुष किती आहे, महिला किती आहे, या सर्वबद्दल तुम्हाला या PDFमध्ये माहिती मिळून जाईल. आणि तुम्ही त्यानुसार तुमच्या गावामध्ये काही नवीन मतदार तर नाही ॲड झालेला आहे ते तुम्ही चेक करा. हे बघा इथे मेल फिमेल कॅन्डिडेट किती आहे, त्यांनी टोटल किती आहे, तसेच थर्ड जेंडर किती आहे, तुमचा जे काही सिरियल नंबरसुद्धा इथे दिलेला आहे आणि जे काही मतदार याद्यांची नावे आहेत ते तुम्हाला या PDFमध्ये सविस्तरपणे देण्यात आलेले आहे. त्यामध्ये काही चुकीचे नावे असेल, कोणाची काही मिस्टेक झाली असेल ते तुम्ही चेक करू शकता. आणि इथून तुम्ही जे काही मतदार यादीचे जे घोड सुरू आहे ते सुद्धा तुम्ही इथून तपासू शकता. म्हणजे तुमच्या गावात तर नवीन मतदार आहे किंवा नाही हे तुम्ही तपासू शकता. म्हणजे तुमच्या गावात न राहणारे लोकांचे सुद्धा जर नावे याच्यामध्ये असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सर्वपणे
जे काही PDF मध्ये तुमचे गावातील मतदार असेल त्यांची नावे इथे तुम्हाला शो होईल. अशा प्रकारे तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या आणि याच्यावरती तुमच्या गावातील जे काही मतदार आहे ते तुम्ही तपासून घ्या. अशा प्रकारे तुम्ही आपल्या गावातील मतदार यादी स्वतः घरबसल्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकता आणि तपासू शकता. तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच इतर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा आपला मतदार यादी तपासता येईल. तसेच मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.